श्रीगोंदा शहरातील वडाळी रोडवर काल सकाळी सुज्ञ नागरिकांनी पुढे होत कुत्र्यांच्या तावडीतून काळवटीची सुटका केली आहे। काही नागरिक पहाटे वडाळी रोडवर फिरायला गेले असता कुत्रे एका काळविटाच्या मागे धावत त्यावर हल्ला करत असल्याचा त्यांच्या निदर्शनास पडले। कोणताही विचार न करता कुत्र्याच्या तावडीतून काळविटाची सुटका करून वन विभागाच्या विजय मोरे यांना कळवण्यात आले। काही मिनिटातच त्या घटनास्थळी हजर होत त्यांनी काळवीट ताब्यात घेतले। त्यावर प्रथमोपचार करत पुण्यास रवाना करण्यात आले। त्याची तब्येत सुधारत असल्याचे सध्या वन विभागाच्या मोरे यांनी कळवले। यावेळी फॉरेस्ट राऊंड ऑफिसर विजया मोरे यांनी सांगितले की फिरायला आलेल्या नागरिकांनी आज एक काळवीट वाचवण्यासाठी जे प्रयत्न केले त्याबद्दल त्यांचे आभारी असून नागरिकांनी असे वन्यजीव संकटात अथवा अपघातग्रस्त आढळून आल्यास तात्काळ वन विभागास कळवावे असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले। यावेळी राहुल वाळके, ईश्वर जंजिरे, दरेकर, लकडसर, कदमसर, विठ्ठल वाडगे, नारायण कुंभार, सुधाकर वांडेकर, लांडगे कुटुंब तसेच रोडे मेजर हे नागरिकांचे सहकार्य लाभले। आम्ही मॉर्निंग वॉकचे सर्व ग्रुपचे दरेकर साहेब आणि लकडे साहेब, वाळके आम्ही सगळे फिरायला गेलेले असताना परत येताना या ठिकाणी फक्कड मोठे यांच्या कारखान्यात काम करणारे हिराभाई आणि त्यांचे जोडीदार यांनी ह्या हरणाला कुत्र्यांनी पिटाळलेले असताना पाठलाग करून ते कुत्रे बाजूला करून ते हरिण पाण्यामध्ये पडलं असताना त्यांनी पकडलं आणि त्याचा जीव वाचवण्याच्या दृष्टीने आम्ही आल्यानंतर सर्वांनी एकत्र त्या ठिकाणी थांबलो। त्याला थोडासा हातभार दिला, त्याचे कानाने डोळे झाकून थोडासा दिलासा दिला। नंतर फॉरेस्टचे डिपार्टमेंटला फोन केला, मंडपे साहेब त्यांना फोन केला, डॉक्टर पवळ यांना फोन करून बोलवलं आणि फॉरेस्टच्या मॅडम तात्काळ 5 ते 7 मिनिटात या ठिकाणी आल्यानंतर त्याला सर्वांनी इथले जे शेतकरी आहेत त्यांनी कृतज्ञतेच्या भावनेने मुक्या प्राण्याला जीव वाचवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करून ते काळवीट जातीचं जे आहे ते हरणाला आम्ही गाडीमध्ये माझी जीपमध्ये घेऊन फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे घेऊन जात आहोत। पुढील कार्यवाही डिपार्टमेंट आणि त्यांचे ते डॉक्टर वगैरे टीम करतील। मला तात्काळ काळविटे संदर्भात माहिती मिळाली वडाळी रोडला। त्या संदर्भामध्ये 5-10 मिनिटात मी तिथे पोहोचली। आता दवाखान्यात नेण्याची तयारी करत आहे। सहकार्य चांगलंच आहे मला इथल्या लोकांचं, त्याच्यामुळे त्यांचे आभारी आहे आम्हाला मदत केल्याबद्दल। जनजागर मराठीसाठी गणेश कांबळे, श्रीगोंदा।